येणारी नदी? हे बाई, वास येणारी नदी नाही ग, नाला, लेंडी नाला आहे तो. त्याच्याच पुढे तुला एकदम मोठा बोर्ड दिसत असेल. दिसला? दिसला? बरोबर. काय लिहिले बरं त्याच्यावर? शालिकला मारा. आता शालिकने असं काय केलं असेल बरं की लोकांनी त्याला मारा म्हणून बोर्ड लावलाय? हे बाई, शालिकला मारा नाही ग, शालीमार, शालीमार असे ते येण्याचा बाजार. तुला नाही, तुला नाही. त्याच्याच पुढे तुला एक फटाक्यांचं दुकान दिसत असेल. दिसलं? बरोबर, बरोबर आहे ते. लवकर ये, तसा उद्घाटनासाठी तयार चालेल. उद्याना पाठी, अगं उद्याना पाठी कराय ना, तर म्हणत होतो ये ये लवकर ये. आली वाटतं. या 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 या. किती वेळ आवाज दारू मिळाला? तू तुझं घंटे मारतोय. अरे तू अच्छू. अरे मला वाटलं की पल्लवी आली असणार म्हणून जरा आत्मविश्वास वाढवत होतो. अच्छा अच्छा, म्हणजे माझ्यासारखा माहेश्वरी सरांचे व्हिडिओ बघत होता. हे राजा, अख्ख्या जगाला मोटिवेट करणारे संदीप माहेश्वरी सर, त्यांना देखील डिमोटिवेट करू शकतो मित्रा. कारण ही कला फक्त तुझ्यातच होत रे. अरे मी जस्ट दीर्घ श्वास घेत होतो आणि सोडत होतो. अच्छा, म्हणजे देवराम बाबांची व्हिडिओ बघत होताय. शिवराम नाही रे, रामदेव. रामदेव बाबा आहेत ते. हा तेच म्हणत होता. जाऊ दे सोड. तुला इतकी अर्जंटली इथे का बोलवलंस? अरे आई बाहेर गावी गेली आहे की नाही, मग मी घरी एकटाच आहे की नाही, नुसती गव्हाण करायची. सोड ना मला. तसा बोलला नाहीये. मी ना एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. रे, आई बाहेर गावी गेली आहे की नाही, मग मी घरी एकटाच आहे की नाही, म्हणून मी की नाही, म्हणून मी की नाही, म्हणून मी की नाही. ए बोला लवकर, मला उद्या सकाळी पनवेलला पण जायचंय. अरे म्हणून मी की नाही, पल्लवीला घरी बोलवलंय. अरे हट. अरे आई घरी नाही, मग तिला का बोलत बसला स्वयंपाकासाठी? मला सांगितलं असतं तर मी डब्बा नसता आणला. वेळच दिसतो मला, मुलींना त्रास देतो. शालू, मला सांग, तुझं ब्रेकअप कसं झालं बरं? तिघी नाही, मला पिक्चर बघायला घेऊन गेली होती. पिक्चर खूप कॉमेडी होता. पण मी तो कॉमेडी पिक्चर ना एकदम सिरियस होऊन बघत होतो. मधून मधून ती असं असं करून असं मला डिस्टर्ब पण करायची. पिक्चर बघणं नाही बंद केलं. मला वाटलं माझा जन्म हा पिक्चर बघण्यासाठीच झालाय. म्हणून मी तर म्हणून पिक्चर बघत होतो. आणि कसं आहे ना, तिने माझ्या तिकिटाचे पैसे भरले होते. मी जर पिक्चर म्हणून बघितला नसता तर तिने माझ्याशी ब्रेकअप केला असता. म्हणून मी एकदम म्हणून पिक्चर बघितला. घरी गेल्यावर ना तिने मला मेसेज पण केला. म्हणाली, अरे तू तर खूप छान पिक्चर बघतोयस, आता दुसरी मुलगी बघ पिक्चर बघायला. आणि नुसतं पिक्चरच बघ. या मुलींचं मला कळतच नाही रे. आधी सदा पिक्चर बघायला घेऊन जातात आणि पिक्चर बघितलं की ब्रेकअप करतात. माझ्या कोळी इंडियाच्या 11 मूर्ती
विशिष्ट काम म्हणजे शालू हा मला सांग तुझा जन्म या पृथ्वी तलावर का झाला बरं? पिक्चर बघण्यासाठी. हट! निघ! हल! माय ए, शालू हे बघ पल्लवी घरी आली होती हे कोणालाच कळता कामा नये, अगदी माझ्या आईला सुद्धा. आता आता तुला कळालं ना मी पल्लवीने का बनवले ते. इराणी इराणी भू इराणी भू काय म्हणतो म्हणजे 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 एका मुलाची आणि एका मुलीची. काय गरम दरवाजा उघडणार. ओके सर. जा. ए वेदांत, तुझी आई आली वाटतं. आता मी काय करू. आता रुसोबत मी दरवाजे उघड. दरवाजा उघड. या मावशी या. बाया पडते मावशी. का आल्यात मावशी? म्हणजे आल्यात का मावशी? अरे लगा ही तुझी मावशी नाही ही तर माझी मावशी आहे. दिल्लीला आजपर्यंत साडीत पहिला पाहिलं म्हणून कन्फ्युजनच झालं मला. काय रे तू तर मला सांगितलं तू घरी एकटाच आहे. हो मग मुलींसोबत नुसतं पिक्चर बघणार काय तू इथं काय करतोय. अगं मी त्याला जस्ट कारखाना द्यायला बनवलंय. कारखाना म्हणजे कंपनी ग. आव बाबा ए वेदांत, ती वर लटकलेली डेड बॉडी कोणाची आहे रे? कोणाची रे? तू आत्ता मारून टाकलेल्या विनोदाची. अरे मुलींना पटवण्यासाठी काय पण जॉब मारशील. अरे 70% मुलं ही चूक करतात. पडलेल्या गर्लफ्रेंडला पुन्हा पुन्हा पटवण्यासाठी असे धर्मद्री विनोद करतात हो. अरे ती ऑलरेडी पटलेली आहे म्हणून तर तुझी गर्लफ्रेंड आहे ना. याला दिसतं मला तो. चालू काय 70% मुलं मुलींना पटवण्यासाठी दररात्री घाणेरडे तुझ्यासारखे